या ठिकाणी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आयुर्वेद महाविद्यालय व रिसर्च सेंटरचे सन्माननीय डॉक्टर राजेश मस्के सर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि ते या कॉलेजचे हेड ऑफ द डिपार्टमेंट इन स्पोर्ट्स हे कामाचं स्वरूप त्यांच्याकडे आहे। त्या इतर फॅकल्टीचा सुद्धा त्यांच्याकडे पदभार आहे, त्याबरोबर हा स्पोर्ट्सचा पण सहभाग आहे। या ठिकाणी आपण जे मेडिकल कॉलेजच्या अंतर्गत जे स्पोर्ट्स चालतात त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून। नमस्कार सर। नमस्कार सर, जे मेडिकल कॉलेजच्या स्तरावरती खरं तर कॉम्पिटिटिव्ह स्पर्धा ह्या कमी होतात, कारण मुलं ही व्यावसायिक दृष्टिकोनातून कॉलेजवरती आलेले असतात आणि स्पोर्ट्सचा अँगल कमी होतो। तर तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी स्पोर्ट्स जागृत ठेवलेला आहे, तर या ठिकाणी सर कशा पद्धतीने स्पोर्ट्स चालतं सर? हां, आमच्याकडे जी मुलं येतात ती साधारणतः थर्ड इयरमध्ये फारच अभ्यासामध्ये बिझी झालेली असतात, पण त्याच्या आधी त्यांच्याकडे स्पोर्ट्सचा जो गुण आहे तो चांगला आधीपासून आलेला असतो आणि त्यामुळं हा गुण कंटिन्युअस चालू ठेवणं, याला विकसित करणं हे कॉलेजचं, संस्थेचं आणि मान्य अध्यक्षांचं ध्येय आहे। त्यामुळं पुणे जिल्हा शिक्षण मंडळ हे एक जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा बालेवाडीला दरवर्षी घेत असतं आणि त्या स्पर्धांमध्ये आमच्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे ज्या काही शाळा महाविद्यालय आहेत ग्रामीण भागातले, त्यातले एक 9,000 ते 10,000 विद्यार्थी त्या ठिकाणी स्पर्धांसाठी बालेवाडी क्रीडा स्टेडियम त्यांना उपलब्ध करून देण्यात येतं संस्थेतर्फे। आणि हा म्हणजे क्रीडा जागृत ठेवण्याचाच एक उद्देश अध्यक्ष साहेबांचा आहे। आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा क्रीडा स्पर्धा ह्या आम्ही नियमित भरवतो, गॅदरिंगसाठी भरवतो आणि त्याचबरोबर विद्यापीठाच्या आंतरविद्यापीठीय स्पर्धा ज्या आहेत, क्रीडा महोत्सव जो दरवर्षी 1 डिसेंबरला होतो, आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धा, त्याकरिता MHSचे ज्या काही झोनल ट्रायल्स होतात त्यामध्ये आमच्या महाविद्यालयाची मुलं दरवर्षी पार्टिसिपेट होतात। विशेषतः व्हॉलीबॉल, खो खो या क्रीडा प्रकारांमध्ये आमची मुलांची दरवर्षी निवड झालेली आहे। यावर्षी सुद्धा ज्या स्पर्धा झाल्या त्या 11-12 नोव्हेंबरला AFMC पुणे इथं झाल्या। त्यामध्ये माझ्या 10 मुलांपैकी 6 मुलांची निवड इंटरझोनलकरिता झाली, ज्याच्यामध्ये 3 मुलं व्हॉलीबॉल, 2 मुलं खो खो आणि 1 मुलाचं बास्केटबॉलसाठी सिलेक्शन झालं। कॉलेजचा आमच्या व्हॉलीबॉल हा नेहमीचाच खेळ आहे आणि त्याला खूप जास्त प्रमाणामध्ये प्रतिसाद दरवर्षी आम्हाला भेटत असतो। तसेच आंतर आयुर्वेद महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धा हडपसर येथे सुमतीबाई शाह आयुर्वेद महाविद्यालयाने त्यांच्या रौप्य महोत्सवानिमित्त भरवल्या, त्याकरिता सुद्धा माझी मुलं आणि मुली सहभागी झालेले होते। त्याचबरोबर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आमच्या ज्या काही स्पर्धा आहेत दरवर्षी होतात त्या, आणि त्याकरिता आमची मुलं आणि सर्व कॉलेजेसमधली मुलं पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची सहभागी होतात। यावर्षीच्या व्हॉलीबॉल स्पर्धा ओतूरला झाल्या, तिथेही आमची मुलं सहभागी झाली होती। बुद्धिबळ स्पर्धा हडपसर येथे 12-13 डिसेंबर 2014ला झाल्या। माझ्या एका विद्यार्थिनीला तिथे वरिष्ठ मुली गटामध्ये बुद्धिबळाचं जिल्हास्तरीय पारितोषिक मिळालं। तर या प्रकारे क्रीडा स्पर्धा आमच्याकडं चालू राहतात। तसंच दरवर्षी गॅदरिंग निमित्त आमच्याकडे ज्या क्रीडा स्पर्धा होतात त्याच्यामध्ये व्हॉलीबॉल हा आमचा प्रमुख अट्रॅक्शन आहे की ज्याच्यामध्ये सर्व मुलं मुली आणि सर्व कॉलेज त्याच्यामध्ये रंगून गेलेलं असतं। तर व्हॉलीबॉल, चेस आणि कॅरम या क्रीडा स्पर्धा यावर्षी आम्ही घेतल्या। सगळ्यात महत्त्वाचं की या सगळ्या क्रीडा चालू ठेवण्यामध्ये आमच्या प्राचार्यांचा सहभाग खूप मोठा आहे, कारण की मॅडमने मला क्रीडा स्पर्धांसाठी अजूनपर्यंत कधीही नाही हा शब्द आमच्या कुठल्याच प्रकारात त्यांनी आणलेला नाही। त्यामुळे ह्या क्रीडा स्पर्धा चालू ठेवण्यास मला सुद्धा उत्साह येतो, मला सुद्धा पाठबळ लागतं आणि त्यामुळे, कारण स्वतः मॅडम ॲथलेटिक्समध्ये होत्या आधी, त्यामुळं आमचं क्रीडा जगत जे आहे महाविद्यालयाचं ते अतिशय छान चाललेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही कामकाज करतो। आमचे बोबडे सर आणि रागिनी पाटील मॅडम आणि ज्यांनी मला हे क्रीडा संचालक याच्यात ढकलून दिलं त्या लाड मॅडम, या तिघांचा मी अत्यंत आभारी आहे आणि माझ्या कामामध्ये आणि मुलांच्या समाधानामध्येच माझं समाधान आहे, एवढं मी सांगू इच्छितो। धन्यवाद सर। या ठिकाणी खूपच चांगल्या दर्जाचं या ठिकाणी तुम्ही आयोजन, संयोजन आणि नियोजन करत असता असं मी ऐकलंय आणि मी पराग पाटील जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक आहेत त्यांचंही सहकार्य तुम्हाला लाभतं नेहमी दरवर्षी। ते गेल्या 10-12 वर्षापासून आमच्या कॉलेजला सतत मदत करतात आणि ते नेहमी पंच म्हणून केव्हाही कधीही कुठल्याही वेळेस सांगितलं तर पराग हा
हाजीर आहेच आहे आणि सगळ्यात त्याचा मुलांवर वचकपणा असतो आणि ते खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करतात. निश्चितच सर, तुम्ही या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स YouTube चॅनलला मुलाखत दिली, इंटरव्ह्यू दिला, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद सर. धन्यवाद.